स्कॅम संदर्भात आता नवीन माहिती समोर आली आहे. ती काय तर हा जो कॉल मला आलेला होता तो कॉल स्पाइस जेटवाल्यांनीच केलेला होता. आणि कशासाठी? माझ्या मदतीसाठी, मला गाईड करण्यासाठी. का तर एअरक्राफ्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणे. बरं, आता त्या सगळ्यांमध्ये ही माहिती मला कोणी दिली? स्पाइस जेटनी नाही दिली. ही माहिती मला दिली मेक माय ट्रिपवाल्यांनी. झालं काय, जेव्हा मी तो व्हिडिओ अपलोड केला त्या व्हिडिओ नंतर मेक माय ट्रिपवाल्यांचे 3 ते 4 कॉल झाले माझ्याशी. आणि प्रत्येक कॉलवर ते हेच सांगत होते की आम्ही कसं आमचं सर्व्हर चेक करतोय, आमच्याकडून कसा डेटा तुमचा लीक नाही झालाय. आणि त्यानंतर त्यांनी स्पाइस जेटवाल्यांशी संपर्क केला. आता स्पाइस जेटनी स्वतःच सांगितलंय की आम्हीच कॉल केला होता. आणि कशासाठी? तर एअरक्राफ्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता, तर तुमच्या असिस्टंटसाठी. आता पहिला प्रश्न, जर तुम्हाला आमची इतकीच मदत करण्याची तळमळ आहे तर मग कॉल कट झाल्यानंतर तुमचा मेसेज आमच्यापर्यंत क्लिअर पोहोचला नव्हता हे तुम्हाला माहिती होतं, तरी सुद्धा तुम्ही कॉल बॅक करण्याचे कष्ट नाही घेतले. त्यानंतर आम्ही तुम्हाला ऑफिशियल मेल केला, त्याचं सुद्धा तुम्ही रिप्लाय दिलेला नाहीये. आणि आम्ही जितके काही कॉल्स केले कुठल्याच तुमच्या नंबरवर कॉल नाही लागला, तुम्ही रिव्हर्ट करण्याचे सुद्धा कष्ट नाही घेतले व्हिडिओ नंतर. हा सुद्धा प्रश्न आहे. दुसरं म्हणजे जर माझ्या एअरक्राफ्टमध्ये प्रॉब्लेम होता, जर माझी फ्लाईट कॅन्सल झालेली होती ॲज पर युअर असिस्टंट, तर मग फ्लाईट कॅन्सल का नाही झाली ती ॲक्च्युअलमध्ये? का मी त्याच फ्लाईटने आले? आणि मेक माय ट्रिप फक्त एकटाच प्रयत्न करतोय संपर्क साधण्याचा आणि सगळं कम्युनिकेट करण्याचा. आणि स्पाइस जेटला मेक माय ट्रिपला उत्तर देणं महत्त्वाचं वाटलं, पण आम्ही जो ऑफिशियल मेल केला त्याला उत्तर देणं महत्त्वाचं नाही वाटलं त्यांना. या सगळ्यांमध्ये आता एक कमेंट पण आली होती, एका दादानी केली होती की दुसऱ्या फ्लाईटचं कन्फर्मेशनसाठी एक जेव्हा फेक कॉल येतो तेव्हा तुमच्या फोनवर एक OTP येतो. तो OTP जर तुम्ही दिला तर बँक खातं तुमचं रिकामं होऊ शकतं, अशी ती कमेंट होती. म्हणजे आता तसं काही झालं नाही किंवा मी तसं काही OTP द्यायच्या आधीच किंवा यायच्या आधीच तो कॉल कट झाला. पण इथे तोच प्रश्न अजून पण उपस्थित होतोय. मी मला जिथे पोहोचायचं होतं तिथे पोहोचले, अर्थात 4 तास आधी एअरपोर्टला जाऊन. तिथे त्यांच्या असिस्टंटने मला सांगितलं की हा आमचा नंबर नाही आहे. आता स्पाइस जेट म्हणते की हा आमचाच नंबर आहे ना, आम्हीच कॉल केला होता. मग तुम्हाला आमची एवढी मदत करायची आहे तर तुम्ही अजून सुद्धा आम्हाला क्लॅरिफिकेशन दिलेलं नाहीये. तुम्ही मेक माय ट्रिपला देताय, आम्हाला देत नाहीये. आम्ही काय समजावं?